नमस्कार सगळ्या ताईंना, शुभ दुपार। तर चला, आज गुरुवार होता तर मम्मीने छान मस्त हळदीचं लेपन वगैरे केलेले, बाहेर दिवा लावलेला आहे, छान रांगोळी वगैरे काढलेली आहे। हे बघा हळदीचं लेपन, हळदीमध्ये थोडंसं आपलं गुलाब जल टाकून मग उंबरठ्याला लावलेलं आहे। इतकं छान वाटतं। आणि ते चांदीचे पावलं तर पहिलेच घेतलेले होते तिने दिवाळीच्या वेळेस, आणि धूप वगैरे लावलेलं होतं सकाळी। खूप छान मस्त असं प्रसन्न वाटत होतं। चला तर गुरुवारच्या दिवशी, मंगळवारच्या दिवशी हळदीचं लेपन करणं खूप छान असतं। आणि आज गुरुपुष्प अमृत योग पण होता, म्हणजे जास्त वेळ नव्हता, सकाळी होता, म्हणजे सकाळी 6 वाजता लागला आणि 11 साडे 11 वाजेपर्यंतच होता, म्हणजे 3-4 तासांचा। तर मला आहे ना, म्हणजे आपल्या मायलेकी साडीज कलेक्शनमधलं पहिलं पेमेंटमधून आपल्या गणपती बाप्पांना चांदीचं फूल घ्यायचं होतं। तर पेमेंट आपलं झालेलं होतं मायलेकी साडीज कलेक्शनचं। तर म्हटले चला, तर मागच्या वेळेस पण आलेली होती, पण तेव्हा शॉप बंद होतं। तर ह्या वेळेस मम्मी काही गेली नाही, मम्मी आणि दीदी गेलेली होती। मग मम्मीने तिच्या आवडीचं एक फूल घेतलं गणपती बाप्पांसाठी। तर पहिलं म्हणजे माझी साईजचं पहिलं पेमेंट होतं, तेव्हाही मी देवघर घेतलेलं होतं, देवासाठी आपण द्यायचं असं। तर आणि हे आता आपल्या मायलेकी साडीज कलेक्शनचंही पहिलं पेमेंट आलेलं होतं। तर मग त्याचं मला गणपती बाप्पांसाठी मस्त असं चांदीचं फूल घ्यायचं होतं, जास्वंदीचं। तर आणि आता गणपती बाप्पांसाठी मस्त असं चांदीचं फूल खरेदी केलं आजच्या दिवशी। तर तुम्हाला पुढे दाखवतेस कोणतं एक असं घेतलं। तर आता हे बघा, तर मम्मीच्या हातामध्ये आहे ना ते घेतलेलं होतं। तिथे मम्मीने ना हत्ती वगैरे पण बघत होती, तर गजलक्ष्मी म्हणतात। तर खूप छान होते, किती सुंदर वाटत आहे ना, खूप छान दिसत होते। तर म्हटले चला तुमच्यासोबत पण शेअर करू, बऱ्याच ताईंना घ्यायचे असतात तर आणि देवघरमध्ये आपल्या ठेवणं चांगलं असतं। माझ्याकडे आहे, तुम्ही बघितलं असेल। तर हे बघा, चला आमची खरेदी झाली। त्यानंतर मम्मीला मार्केटमध्ये काही वस्तू खरेदी करायच्या होत्या, म्हणजे भाजीपाला वगैरे घ्यायचा होता। तर तिकडे चालली होती आणि सई गेली होती स्कूलला, तिला आणण्यासाठी सौरभ भाऊ गेलेला होता, तोही त्यांना रस्त्यातच भेटला। तर मग ते दोघेही मग म्हणजे भाजीपाला वगैरे करायला गेले। हे बघा समोरून सई येते, तर ऊन पण खूप जास्त झालं होतं। सईची स्कूल 11-11:15 वाजता सुटत असते। आणि दाखवते की मला लॉलीपॉप घेऊन दिलं मामाने, आणि तिचं असतं की मामाला शाळेमध्ये मला घ्यायला पाठव, म्हणजे मामा काही ना काही घेऊन देतो ना, म्हणून तिचे असे लाड असतात। त्यानंतर हा सकाळचा व्हिडिओ आहे। तर मस्त छान असे नाश्त्यासाठी पोहे बनवलेले होते, आमच्या सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला। आणि त्यानंतर मम्मी मार्केटला गेली होती, कारण 11-11:30 वाजेपर्यंतच तो योग होता ना, त्यामुळे सौरभ भाऊचा इकडे जॉब चालू होता। तर मग त्याची ड्युटी तो करत होता। भरपूर स्टॉक आलेला आहे। तर आज मायलेकी साडीज कलेक्शन खूप छान साड्या दाखवलेल्या आहेत। खूप दिवसातून असं तव्यावरचं कोरडं पिठलं खाऊशी वाटलंय। कसं करते आपण बघू, छान लागतं, मस्त लागतं। इकडे वहिनींची तयारी चालू आहे। तुमची रॅकले छान दिसते हो का मम्मी? छान आहे ना, तेवढा त्रास पण असतो बाई, छान दिसत आपल्याला घासावं लागतं। तेव्हा अशी चकचक करते का? चकचक करते, पितळाचे भांडे लावणं म्हणजे सोपं नाही, तेवढी काळजी पण घ्यावं लागते बाई। पण छान दिसतं, त्याच्या बघितलं तर मनच भरलं। संसार पितळाचा वाढवायचा आहे आपल्याला, ते मातीचे आहे ना, तिथं पण एक भरलं पाहिजे। पितळाचं भरलं पाहिजे, तिची इच्छा आहे। बघू आता काय काय घेऊ। काय रे बाळा, घाबरली? चला, प्रत्येक जण काही ना काही करतच असतं। आपल्या इकडे स्टॉक आलेला होता, आणि ज्या ताईंनी साड्या ऑर्डर केलेल्या आहे त्यांच्या तर 2 दिवसामध्ये सगळ्यांच्या साड्या डिस्पॅच होणार आहे। हे बघा, भरपूर पॅकिंग करून ठेवलेली होती, आणि आम्ही सगळे काही पॅकिंगला बसलेलो होतो, कारण भरपूर साड्यांच्या ऑर्डर आलेल्या होत्या ना। तर इकडे पॅकिंग वगैरे झाल्यानंतर फोटो वगैरे लगेच सेंड करतो। हे बघा, रेसिपी काही शेअर करता नाही आली, कारण आमची चालली होती पॅकिंग करणं, त्यामुळे चला खूप छान झालं होतं। तर वहिनींना आणि आम्हाला दोघींनाही खाण्याची इच्छा झाली होती मस्त असं तव्यावरचं। तर मम्मीने आमच्या दोघींसाठीही मस्त बनवलं तव्यावरचं कसं सुकं पिठलं, खूप छान लागतं असं म्हणजे ना, खाली ना असं खरवड येते ना, ती खूप छान लागते। मम्मीही तेच सांगत होती, तिलाही खूप आवडतं। मस्त खिचडी भात केलेला होता,
आणि आमच्या सगळ्यांचं मस्त असं जेवण वगैरे झालं. त्यानंतर पुन्हा आम्ही पॅकिंगला बसलो, कारण पॅकिंग खूप जास्त होती. मग दिवसभर सगळे थकले होते, तर मग आम्ही सगळे आलो होतो पाणीपुरी खायला. कारण तसं थोडे दिवस बाकी आहे, बाहेर सगळं काही खाऊन पिऊन घ्यायचं. मग आम्ही आलो होतो, सगळेच आलो होतो. मस्त पाणीपुरी, ओली भेळ जे खायचं ते सगळ्यांनी खायला आलेले होतं. कारण पाणीपुरी, ओली भेळ बऱ्याच दिवसापासून खाल्लेली नव्हती आणि आता म्हणजे असे वेगवेगळे नवीन पदार्थ करून खाण्याची इच्छा होते. तर मग आम्ही काही बाहेरून आणतो, काही घरी बनवतो, असं आमचं रुटीन असतं. तर सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला, इकडे माझ्यासाठी सईसाठी मस्त सुकी पाणीपुरी बोलवली होती, कारण मला काही ओली पाणीपुरी खायची नव्हती. मग सईसोबत मी ही सुकीच खाल्ली आणि त्यानंतर मग सगळ्यांच्या ऑर्डर आल्या. मस्त आमच्या गप्पा मारता मारता इकडे आम्ही पाणीपुरी, ओली भेळ, सँडविच वगैरे खाल्लं. बाहेरच पोट भरलं आमचं आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. तर आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. बाय.